नमस्कार. तर आपण आता बघूया स्थलांतराबद्दल काय करते. आता आपण बघतोय कोकणात स्थलांतर का थांबत नाहीये. तर इथे आता हे आहे गाव गाव इथे बनवलं जातं काय माहितीये का, सामाजिक सभागृह. हा सामाजिक सभागृह बनवला सभागृह. इथे बनवलं जातं मंदिर मंदिर मंदिर. इथं बनवलं जातं रस्ता रस्ते रस्ते बनवले जातात. इथं बनवलं जाते पाण्याची टाकी. ओके. पण विषय असा आहे, या सभागृहात माणसंच नाही आहेत. कारण गावात माणसंच नाही आहेत. सभागृहाचा उपयोग काय? शून्य उपयोग आहे. मंदिर आहे पण गावात माणसंच नाही आहेत. रस्ते आहेत पण गावामध्ये माणसंच नाही आहेत. पाण्याची टाकी आहे पण पाणी प्यायला गावात माणसंच नाही आहेत. सगळ्याचा हेतू असा आहे की जर ही माणसं असतील तर ह्याचा सगळा उपयोग आहे ना. हा सभागृह म्हणजे कंत्राट असतो. 100 लाखाचे कंत्राट 50 लाख काढायचं, हे मंदिर बांधायचा, त्यातलं कंत्राट करायचं, सभागृह द्यायचा. हे रस्ते बांधायचे, 10 लाखाचा रस्ता, 50 लाखाचा रस्ता, 20 लाखाचा रस्ता, त्यातले अर्धे पैसे काढायचे. पाण्याची टाकी बांधायची, जल जीवन योजना 1 करोड, त्यातून पैसे काढायचे. हे एवढंच चाललंय. पण ह्याचा सगळा उपयोग घ्यायला गावात माणसं तर पाहिजेत ना. आता माणसे पाहिजेत. ही माणसे गेली कुठे? तर ही माणसे गेली मुंबईला. कशाला? नोकरी करायला. का गेली? कारण इकडे रोजगारच नाही आहे. रोजगार नाही. रोजगार का नाही आहे? कारण इकडे कंपन्याच नाही आहेत. इकडे जर कंपन्या असल्या, कंपन्या जर MIDC असेल, कंपन्या असतील तर इथे रोजगार मिळेल. इथे जर रोजगार मिळाला तर लोक इथेच राहतील. शाळा राहिले बघा इथे शाळा आहे. शाळा स्कूल. आता स्कूल मध्ये मुलंच नाही आहेत का? गावात मुलं, गावात काम कसं मुंबईला गेले नोकरी धंदा करायला, पण पुण्याला गेला, दुबईला गेला. मग ही जी माणसं आहेत ती जर गावाला आली, ही तेव्हाच येतील जेव्हा त्यांना रोजगार मिळेल. जर त्यांना रोजगार मिळाला, कंपन्या आल्या, MIDC आली तर त्यांना रोजगार मिळेल. रोजगार मिळाला, नोकरी मिळाली तर ते इथेच राहतील. आता इथे झाले तर हे सगळ्याचा फायदा होईल. असा आता गणित आहे. पण जर का कोकणामध्ये जर MIDC जेव्हा नसेल, कंपन्या जेव्हा नसते, लोकांना गावाला रोजगार मिळाला फायदा काय? आमचा मसाला सेवन तळा मानगावचा हाच तर विषय आहे. मी जो मानतो गेले कित्येक वर्षापासून. काही असे तालुके आहेत ज्या ठिकाणी रोजगाराचं ठिकाणच नाही आहे. काही थोड्या प्रमाणात आहे पण त्याचा काहीच फायदा नाही. कंपन्या तर नाहीच नाही. काही टुरिझमचा आहे पण टुरिझमच्या, पर्यटनच्या रोजगारामध्ये बाहेरचीच लोक आहेत. स्थानिक लोकांना पैसेच नाही आहेत. काही हॉटेल्स, रिसॉर्ट 5 स्टार टाकले सरळ,
पण सगळे बाहेरचे आहेत. 15% लोक स्थानिक आहेत, बाकी 85% 80% लोक बाहेरचे येऊन इथे पर्यटनाचं हॉटेलचे रोजगार करतात. तर सरकारकडे पैसेच नाही आहेत. म्हणून मला वाटतं की हा गाव तेव्हाच भरेल, हा गाव तेव्हाच भरेल जेव्हा या गावामध्ये माणसं येतील. आणि माणसं तेव्हा येतील जेव्हा या माणसाला रोजगार मिळेल. मुंबई भरलेली आहे, लोक कंटाळलेले आहेत आणि ते रोजगार जर गावाला मिळाला तर लोक इथं राहतील. रोजगार तेव्हाच मिळेल जेव्हा MIDC कंपन्या येतील. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त कोकणचा विकास करायचा असेल तर पहिल्या कंपन्या आणा, रोजगार द्या. रोजगार दिला तर ॲटोमॅटिक लोक गावाला, काही लोक थांबतील. गावाला थांबले तर ऑटोमॅटिक गावाचा जो विकास आहे तो होईल आणि गावात मला माणसं दिसतील आणि स्थलांतर थांबेल, मायग्रेशन थांबेल. स्टॉप दी मायग्रेशन. मी हे सांगतो, स्थलांतर थांबवण्यासाठी गावामध्ये कंपन्या यायला पाहिजेत, तालुक्यामध्ये कंपन्या यायला पाहिजेत, MIDC यायला पाहिजे. तिथे आलं तर ऑटोमॅटिक स्थलांतर थांबेल. मुंबईचा माणूस आहे तो गावी थांबेल, त्यांना रोजगार नोकरी मिळाली, रोजगार नोकरी गावी मिळाली की ऑटोमॅटिक इथे सभागृह फायदा घेऊ शकतो, मंदिराचा घेऊ शकतो, शाळा बनवू शकतात, शाळा बनवू शकतात. आणि ह्या पाण्याची टाकी तर आहेच आहे. या गोष्टीचा उपभोग हा तेव्हा होईल जेव्हा माणसं असतील. माणसं तेव्हा येतील जेव्हा त्यांना रोजगार मिळेल. रोजगार मिळण्यासाठी, नोकरी मिळण्यासाठी त्यांना कंपन्या पाहिजे, MIDC पाहिजे. सोपा विषय आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, मी हेच सांगत आलोय अनेक वेळा माझ्या बातम्यांच्या माध्यमातून आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून की हे स्थलांतर तेव्हाच थांबेल, कोकणचं स्थलांतर तेव्हाच थांबेल जेव्हा माणसं मुंबईची गावाला येतील. गावाला माणसं तेव्हाच येतील जेव्हा कंपन्या किंवा MIDC येतील. MIDC आले लोक खातील तर अर्थातच गावामध्ये माणसं राहतील. गावामध्ये माणसं राहतील. तुम्ही जे बांधकाम करताय, सभागृह बांधताय, मंदिरं बांधताय, शाळा बांधताय. आज शाळेमध्ये विद्यार्थी नाही आहेत, मराठी शाळा जवळजवळ बंद होत चाललेल्या आहेत. रस्ते आहेत, पाण्याच्या टाकी आहेत, पण त्याचा उपयोग केला गावात माणसंच नाहीत. ही वस्तुस्थिती संपूर्ण कोकणची आहे आणि ती कुठेतरी थांबावी हा माझा हेतू आहे. आणि त्यासाठी मी कोकणचं स्थलांतर थांबवावे त्यासाठी प्रयत्न करतोय. आणि मला विश्वास आहे की लोक लघु उद्योगाच्या माध्यमातून गावी येतील. पण त्यासाठी सरकारचा सुद्धा प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत. त्या कंपन्यांनी MIDC प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात कुठे ना कुठेतरी जर येणं गरजेचं. जर ते आल्या तर कदाचित मुंबईची पुढे जाणारी जी पिढी आहे ती गावालाच थांबेल आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक गावाला जर माणसं राहिली तर त्याचा वापर सगळा गावात माणसं राहतील. गावात माणसं राहिली ऑटोमॅटिक त्या ज्या आपण बांधकाम करतोय त्याचा उपभोग घेतला जाईल आणि स्थलांतर ऑटोमॅटिक थांबेल. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे MIDC पाहिजे प्रत्येक तालुक्यात. छोटी छोटी काय होईना, अगदी प्रदूषण विरहित MIDC म्हणजे टायर बनवण्याचा कारखाना असेल किंवा आणखी महिंद्रा आणि महिंद्रा ब्रदर्स अशा कंपनीचे गाडी बनवण्याचा कारखाना वगैरे अशा प्रकारे छोट्या मोठ्या कंपन्या सहज आणू शकतात. काही अडचण नाही. मात्र इच्छाशक्ती सरकारची असली पाहिजे, प्रशासनाची असली पाहिजे, लोकप्रतिनिधीची असली पाहिजे. आणि माझी हात जोडून विनंती आहे सरकारला की तुम्ही भविष्यात जर हे तुम्ही नाही केलं, नियोजन नाही केलं प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC किंवा कंपनी आणायचं तर हे कोकण होस पडेल आणि बाहेरचे लोक इथे येऊन राहतील. आज पर्यटन वाढलंय पण पर्यटनात बाहेरचीच लोक आहेत ज्यांचे व्यवसाय तिथे आहेत. म्हणजे मसला श्रेवून तळा मानगाव बघायला गेला तर या ठिकाणी रोजगार नाही आहे. त्याच्यामुळे आता फक्त मे महिन्यात लोक येतात आणि फक्त गणपतीत येतात. आणि मला वाटतं त्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. उद्योग मंत्री जे आहेत, MIDC डिपार्टमेंट आहे, त्यांना मी विनंती करेन की तुम्ही स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आमचं जे सहकार्य लागेल आम्ही करू. मात्र हे स्थलांतर थांबवण्यासाठी सरकारने पावलं उचलावीत, नाही तर भविष्यात कोकण अक्षरशः भकास झालेला असेल एवढं मी सांगू इच्छितो. आणि जनतेने सुद्धा ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जनतेने, लोकांनी सुद्धा की गावाकडे छोटा मोठा उद्योगधंदा कसा करता येईल, राहता येईल का, आपल्या जमिनीत न विकता तिथे काय करता येईल का. शेती पूर्णपणे बंद केलेली आहे सगळ्यांनी. जवळजवळ 99% बंद शेती झालेली आहे कोकणामध्ये. बघा